नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग 14वा. पोलीस हेडक्वार्टरसमोर पल्सर उभी केली आणि मी आत शिरलो. पाटलांनी खास फोन करून मला का बोलवलं असावं याचा मी विचार करत होतो. तसंच काहीतरी असल्याशिवाय पाटील मला बोलवणार नाहीत याची मला खात्री होती. पण ते काय असावं तेच तर लक्षात येत नव्हतं. मी पाटलांच्या केबिनमध्ये शिरलो. पाटील केबिनमध्येच होते. त्यांचा चेहरा नेहमीसारखा गंभीर होता. कधीकधी मला शंका यायची की जन्माला घालताना ब्रह्मदेव त्यांना हसणं शिकवायचं विसरून गेलाय का काय. पाटलांच्या समोरच्या खुर्चीवर बसत मी हसून म्हणालो, नमस्कार पाटील साहेब, कशी काय आठवण झाली ह्या पामराची. पाटलांनी माझ्या नमस्काराचं कसलंही उत्तर दिलं नाही. आरच्याचा शोध लागला का, नेहमीप्रमाणे कपाळावर आठ्या घालून माझ्याकडे बघत त्यांनी विचारलं. नाही, अजून तरी नाही. खिशातनं विल्सचं पाकिट काढून एक विल्स शिलगवत पाकिट त्यांच्यासमोर धरत मी म्हणालो. पाटलांनी पाकिटातनं एक सिगरेट काढली, शिलगावली आणि एक कश घेऊन ते म्हणाले, 24 तास संपायला आता आणखीन काहीच तास उरल्यात. लक्षात आहे ना तुझ्या. दिस इज नॉट फेअर पाटील साहेब. मी तुमच्याकडे 72 तास मागितले होते ना. मी तक्रारीच्या सुरात म्हणालो. पाटलांनी माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. रात्री 12 वाजेपर्यंत जर तू आरच्याला माझ्यासमोर हजर नाही केलं ना, तिच्या बदल्यात मी तुला अटक करला. पाटील धमकीच्या स्वरात म्हणाले. तिच्या बदल्यात. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं. हा, तिच्या बदल्यात म्हणजे तुम्ही आरच्याला अटक करणार आहात. हा, कोणत्या गुन्ह्याखाली. जसं काही तुला माहीतच नाही. मी तिला रॉजर, किशोर शर्मा आणि रणधीर स्वामीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करणार आहे. पाटील तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाले. तुम्ही कमाल करताय पाटील साहेब. एखाद्याच्या मागे हात धुवून लागतात की साबण संपेपर्यंत तुम्ही थांबतच नाही. आता हेच बघा ना, पहिल्यांदा तुम्ही आरच्यावर रॉजर आणि किशोर शर्माच्या खुनाचा आरोप केलात आणि आता रणधीर स्वामीच्या खुनाचाही आरोप करताय. उद्या तुमच्या हेडक्वार्टरसमोर एखादा भिकारी थंडीनं कुडकुडून मेला तर त्याचा आरोपही तुम्ही त्या बिचारीच्या डोक्यावर थापाल. पाटलांचा चेहरा एकदम लाल झाला. काहीशा कडवट स्वरात ते म्हणाले, रिपोर्टर साहेब, तुला काय वाटतं रे त्या पोरीविषयी. माझ्या मनात काय पूर्वीची आडी आहे का. माझं काय तिच्याशी वैयक्तिक वैर आहे वे. मी उगाचच तिला फासावर चढवायला बघतोय का. तिला जबरदस्तीनं खुनी सिद्ध केल्यामुळं मला काय मेडल भेटणार आहे का. तर मग तुमच्या हाताला असा कुठला पुरावा लागला आहे की ज्यामुळे तुम्ही तिला रणधीर स्वामीची मारेकरी समजायला लागलात. त्यावेळी मी सुद्धा कपाळावर आठ्या घालून त्यांच्याकडे बघत विचारलं. हे बघ, पुरावा असल्याशिवाय मी कधी कोणावर आरोप करत नाही, हे तुला चांगलं माहिती विकी. पाटलांच्या आवाजात एक प्रकारचा ठामपणा होता. तू पुराव्याचं म्हणतोय ना. हां, ठीक आहे, सांगतो ना तुला. रणधीर स्वामीच्या डेड बॉडीजवळ आम्हाला आरच्याचं लॉकेट सापडलं. लॉकेट. मी एकदम चमकून त्यांच्याकडे बघितलं. मला चांगलं आठवत होतं की पोलीस येण्यापूर्वी मी ऑफिसची व्यवस्थित तपासणी केली होती आणि त्यावेळी तिथे मला कसलंही लॉकेट वगैरे दिसलं नव्हतं. याचा अर्थ ते लॉकेट नंतर तिथे प्लॅन्ट. लाकेट. पाटलाच्या आवाजानं मी भानावर आलो. ते म्हणत होते, रणधीर स्वामीची डेड बॉडी जेव्हा उचलली ना तेव्हा ते लॉकेट आम्हाला दिसलं होतं. लॉकेट खुर्चीवर पडलं होतं आणि रणधीर स्वामीच्या मृत शरीराखाली दबलं गेलं होतं. हो, आय सी. मी नकळत उद्गारलो. लॉकेट मला का दिसलं नव्हतं ते आत्ता माझ्या लक्षात आलं. लॉकेट रणधीर स्वामीच्या शरीराखाली दाबलं गेलं होतं आणि मी त्याच्या मृत शरीराचं फक्त लांबून निरीक्षण केलं होतं. नाही, ठीक आहे ना, असं एखादं लॉकेट तुम्हाला तिथे सापडलं असेल सुद्धा, पण ते लॉकेट आरच्याचंच आहे असा निष्कर्ष तुम्ही कसा काढला. मी पाटलांच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणालो. मला वाटलंच होतं का तुझ्यासारखा महान पत्रकार असा काही प्रश्न विचारणार. पण ध्यानात घे, मी कधी स्वतःवरनं स्वर्ग गाठत नाही. असं म्हणत पाटलांनी आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधनं एक लॉकेट काढलं, माझ्यासमोर टाकलं. लॉकेट उचलून मी बारकाईनं त्याचं निरीक्षण करायला लागलो.
बदामाच्या आकाराचं ते सोन्याचं लॉकेट तशाच सोन्याच्या चेनमध्ये अडकवलेलं होतं. लॉकेटच्या दर्शनी भागावर अजंठा एलोरा लेण्यांमध्ये असतात तसं एका युगल मूर्तीचं चित्र होतं. मी लॉकेट उलटं केलं. लॉकेटच्या मागच्या बाजूला अतिशय बारीक आणि नाजूक अक्षरात कोरलं होतं, डिअर आर्च्या विथ लव्ह फ्रॉम रॉजर. ते लॉकेट आर्च्याचंच होतं, यात काही शंका नव्हती. आर्च्याच्या विरुद्ध मिळालेला हा पुरावा बघता बाकी काही नसलं तरी रणधीर स्वामीच्या खुनाच्या संशयावरनं पाटील आर्च्याला नक्की अटक करू शकत होते. लॉकेट पाटलांना परत देत मी त्यांना काहीशा सूचक शब्दात विचारलं, हे लॉकेट रणधीर स्वामीच्या मृत शरीराखाली कसं गेलं? कसं गेलं म्हणजे काय सुचवायचं काय तुला नेमकं? हे बघा ना, साधी गोष्ट आहे ना पाटील साहेब. लॉकेट जर मृत शरीराच्या वरच्या बाजूला पडलं असतं किंवा खोली तिकडे तिकडे पडलेलं असतं तर एक वेळ ते समजू शकलं असतं. पण ते मृत शरीराच्या सीट खाली सापडलं, यावरून तरी असं वाटतंय की ते जबरदस्तीनं तिथे ठेवलं गेलेलं असावं. अरे प्रत्येक वेळी तू केलेला अंदाज खरा ठरला पाहिजे असं काय नाही बरं का. लॉकेट मृत शरीराखाली दबलं जाण्यामागं दुसरंही कारण असू शकतं. मग मलाही कळू द्या ना पाटील साहेब. पाटील क्षणभर तीव्र नजरेनं माझ्याकडे बघत राहिले. मग स्वतःचंच समाधान करत असल्यासारखं म्हणाले, आर्च्याने रणधीरवर रिव्हॉल्वर रॉकल्या होतो तिच्यावर धावून गेला असावा. त्या जाटापटीत आर्च्याच्या गाळ्यातलं लॉकेट खुर्चीत पडलेलं असावं. आर्च्याला अर्थात ते समजलं नसणार. त्यानंतर आर्च्याने रणधीरवर 2 गोळ्या झाडल्या असाव्यात आणि रणधीर खुर्चीवरच कोसळला असावा आणि मग अशा प्रकारे ते लॉकेट त्याच्या शरीराखाली दबलं गेलं असावं. वा वा पाटील साहेब, व्हेरी गुड. काय टेलिस्कोपिक नजर आहे हो तुमची. तुम्हाला ना कमिशनर होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही. मी टाळ्या वाजवल्यासारखं करत म्हणालो. मोठ्या कष्टानं आपल्या रागावर ताबा मिळवत पाटील म्हणाले, रिपोर्टर साहेब, माझी चेष्टा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर आर्च्याचा शोध घेतला ना तर ते जास्त चांगलं होईल. आर्च्याला निर्दोष समजून तो फार मोठी चूक करतोय विकी. तू समजतो तेवढी ती साधी सरळ मुलगी नाही. पटेल नगरमधल्या बांगल्यातल्या तिच्या बेडरूमच्या झडतीत आम्हाला सोन्याचं एक ब्रेसलेट आणि हिरेची अंगठी सापडली आहे आणि त्या दोन्ही वस्तू नताशाच्या आहेत. तिने त्या ओळखल्यात. म्हणजे ते दोन्ही दागिने नताशाच्या चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी आहेत. हां, मग 2च का दागिने सापडले, बाकीचे का नाही सापडले? अरे साधी गोष्ट आहे ना. बाकीचे दागिने आर्च्या आपल्याबरोबर घेऊन निघून गेली. तुझ्या फ्लॅटमधनं पळाल्यावर ती पटेल नगरच्या बांगल्यात गेली. नताशाचे ते सगळे दागिने तिने बांगल्यात कुठेतरी लपून ठेवले होते. तिथून ते काढून घाईघाई सूटकेसमध्ये भरताना गडबडीत ते ब्रेसलेट आणि अंगठी तिथंच पडली. तुम्ही म्हणताय तसं आर्च्या आपली सूटकेस घेऊन गेल्यानंतर राऊत गेला होता ना बांगल्यावर. मग ती अंगठी, ती ब्रेसलेट त्याला तिथं का नाही दिसलं? कारण त्याने तिकडं लक्षच दिलं नाही. आर्च्याच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांनी फक्त तिची सुटकेस जागेवर का नाही एवढं बघितलं. सुटकेस जाग्यावर नाही हे बघितल्यावर आर्च्या ती घेऊन गेली हे त्याच्या लक्षात आलं आणि मग बेडरूममध्ये इकडं तिकडं लक्ष न देता तो बेडरूमच्या बाहेर आला आणि त्यांनी मला फोन केला. पाटील माझ्या प्रत्येक शंकेचं निरसन करत होते. त्यात कुठेही विसंगती, त्रुटी दिसत नव्हती. मला मान्य करायला लागलं. मी एक सुस्कारा सोडला आणि म्हणालो, पाटील साहेब, मला वाटतं ना की ही आर्च्या जाणून बुजून फासावर चढायला बघते. आता हेच बघा ना, एका डेड बॉडीजवळ तिने आपला फोटो राहू दिला. दुसऱ्या डेड बॉडीजवळ ती आपलं लॉकेट ठेवून गेली आणि आपल्या बेडरूममध्ये चोरीचे दागिने विसरली. पाटील साहेब, तुम्हीच सांगा, प्लॅन बनवून खून करणाऱ्या खुन्याकडनं अशा प्रकारे त्या मूर्खपणाची अपेक्षा तुम्ही करू शकता? नाही, निदान मी तरी नाही करू शकत. असं काम तोच खुनी करू शकतो ज्याला जाणून बुजून फासावर चढायची हौस आहे. म्हणजे याचा अर्थ तो अजून पण तिला निर्दोष समजतोय. पाटलांनी काहीशा नाराजीच्या स्वरात विचारलं. हो हो, मी मान डोलवत ठाम स्वरात म्हणालो. कारण माझी अगदी पूर्ण खात्री आहे की खरा खुनी जाणीवपूर्वक तिला ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय. तिच्या विरुद्धचे पुरावे प्लॅन्ट करतोय. पहिल्यांदा त्याने आर्च्याचा फोटो किशोर शर्माच्या पर्समध्ये ठेवून किशोर शर्माशी तिचा काही ना काहीतरी संबंध आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात आर्च्यानं किशोर शर्माचं कधी तोंडसुद्धा बघितलेलं नव्हतं. नंतर रणधीर स्वामीच्या डेडबॉडीजवळ तिचं लॉकेट टाकून आर्च्या रणधीर स्वामीला ओळखत होती आणि ती त्याच्या ऑफिसात गेली होती हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ना तर ती रणधीर स्वामीला ओळखत होती ना ती कधी त्याच्या ऑफिसच्या जवळपास फिरकली होती.
खुन्यानं अर्चाच्या बेडरूममध्ये नताशाचे 2 दागिने ठेवून चोरीला गेलेले सगळे दागिने तिच्याकडेच हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. आणि प्रत्यक्षात त्या बिचारीनं तर दागिने काळे आहेत का गोरे आहेत ते कधीच पाहिलं नव्हतं. नाही, मला सांग, तिच्याबद्दल तू एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतो? कारण मी तिला फार चांगलं ओळखतो. रॉजरबरोबरचे तिचे संबंध ही अजाणतेपणी तिच्या हातनं घडलेली चूक सोडली तर ती एक फार चांगली मुलगी आहे. ती कोणाचा खून वगैरे नाही करू शकत आणि एवढ्या प्लॅनिंगनी तर नाहीच नाही. पाटील साहेब, जी मुलगी सहजी हाताला लागलेले 1.5 लाखाचे दागिने केवळ माझ्या एका सांगण्यावरनं त्या दागिन्याच्या खऱ्या मालकाला परत करू शकते, ती मुलगी खून आणि चोरी करूच शकत नाही. हे बघ, तुला काय सांगायचं ते जरा स्पष्टपणे सांगितलं ना मला तर बरं होईल बरं का? पाटील काहीशा त्रासिक स्वरात म्हणाले. ठीक आहे, तसंही हे कधी ना कधी मी तुम्हाला सांगणार होतो. वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. गोवा सोडण्यापूर्वी रॉजर डिकोस्टानं आपल्या घटस्फोटित पत्नीचे दागिने आणि 10-12 हजार रुपये चोरले होते. त्या दागिन्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये होती. त्यातले साधारण 50-1 हजाराचे दागिने विकून रॉजरनं आपलं कर्ज भागवलं आणि उरलेले दागिने त्याने आपल्या प्रेयसीला दिले. त्यानंतर तो आपल्या प्रेयसीला म्हणजे अर्च्याला घेऊन इथे आला. काही दिवसांपूर्वी माझी भेट रॉजरच्या त्या घटस्फोटित पत्नीशी म्हणजे तिचं नाव वेदिका आहे, वेदिकाशी झाली. तिने मला ती चोरीची घटना सांगितली. त्यानंतर अर्च्याशी माझी भेट झाल्यानंतर वेदिकाचे दागिने तिने वेदिकाला परत द्यायला हवेत असं मी तिला समजावून सांगितलं. अर्चनानं माझं ऐकलं, वेदिकाचे सगळे दागिने तिला परत दिले. आता तुम्ही सांगा पाटील साहेब, अशी सरळ साध्या स्वभावाची मुलगी चोरी आणि खून करू शकेल? आता तू जे काय सांगतो हे खरं आहे, याच्यावर मी कसा काय विश्वास ठेवायचा? आज नाही तर उद्या तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल पाटील साहेब. जेव्हा पुन्हा कधी माझी वेदिकाशी भेट होईल मी तिला तुमच्याकडे घेऊन येईन, तुम्ही तिलाच काय ते विचारा. हे बघ, तुझ्या त्या वेदिकाला आपल्याजवळ ठेव आणि अर्चला आमच्या ताब्यात दे, पाटील कोरड्या स्वरात म्हणाले. कुठून देऊ? मी आवाजात हतबलता आणत म्हणालो. मला काय माहिती ती कुठे आहे, कुठल्या परिस्थितीत आहे? अरे चांगल्या परिस्थितीत असणार ती. जिच्याकडं 15-1 लाखाचे दागिने आणि 4-5 लाखाची कॅश आहे ती मस्त मजेत असणार ना, यात काय शंका आहे? का मग अर्च्याच्या त्या 4 गुंड साथीदारांनी तिला फुकट मदत केली असेल का? मीही काहीशा कुत्सित स्वरात म्हणालो. ते 4ही भाडोत्री गुंड असतील, त्यांना 10-20 हजार देऊन फुटवलं असेल तिने आणि सगळे दागिने आणि उरलेली कॅश स्वतःजवळ ठेवली असेल. मग इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्ही मला सांगा की जी मुलगी खुनी आहे, जिच्याकडे लाखो रुपयांचे दागिने आहेत, तिला कुठे शोधू मी? आत्तापर्यंत ती इथून शेकडो मैल दूर निघून गेली असेल. नाही, नसेल गेली ती, नसेल गेली. पाटील माझ्याकडे बघत कडवट स्वरात म्हणाले. कारण तिला तुझ्यासारख्या महान पत्रकाराची मदत मिळते ना. तू तिला पोलिसांपासनं आणि कायद्याच्या काचाट्यातनं सही सलामत सोडवशील याची तिला पूर्ण खात्री असणार. मग कशाला जाईल ती आम्हाला घाबरून? ठीक आहे, मीही मग काहीशा वैतागल्या स्वरात म्हणालो. एवढं सगळं सांगून जर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी तरी काय करणार ना पाटील साहेब. आता माझ्याकडे अल्लाद्दीनकडे होता तसा जादूचा दिवासुद्धा नाही जो घासून मी त्यातल्या जिनला आज्ञा देऊ शकेन की अर्च्याला कुठूनही शोध आणि आमच्या पाटील साहेबांपुढे हजर कर. रिपोर्टर साहेब, पाटील काहीशा तीव्र स्वरात म्हणाले. इतकी वर्ष मी पोलीस खात्यात घालवलीत, ती काय कोणाही लुंग्या सोंग्याने येऊन काही सांगावं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणून घालवलेली नाहीत. माझी अगदी पूर्णपणे खात्री आहे का अर्च्याचा पत्ता तुला माहिती आहे. एनिवे, तूर्त तू जाऊ शकतो, पण जाता जाता एक गोष्ट ऐकून जा. रात्री 12च्या आत जर तू अर्च्याला माझ्या हवाली केलं नाही तर आपली दोस्ती बिस्ती विसरून मला तुझ्या विरुद्ध कडक ॲक्शन घ्यायला लागेल. समजलं का? पाटलांनी जवळजवळ मला निर्वाणीचा इशारा दिला. ठीक आहे, मी प्रयत्न करतो असं म्हणत मी उठलो आणि केबिनच्या बाहेर पडलो. ज्या काही नवीन गोष्टी मला समजल्या होत्या, विशेषतः त्या लॉकेटबद्दल, त्या अर्च्याशी बोलणं आवश्यक होतं. हॉटेल इंद्रजितकडे जाताना माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता की ते लॉकेट रणधीर स्वामीच्या डेड बॉडीजवळ आलं कसं. साधारण 20 मिनिटांनंतर मी अर्च्याच्या रूममध्ये तिच्यासमोर बसलो होतो. अर्च्यानं खोलीत असलेल्या इंटरनल फोनवरनं चहाची नाश्त्याची ऑर्डर दिली. काही वेळानं बेरा ऑर्डर सर्व करून गेल्यावर मी अर्च्याला विचारलं, अर्च्या, तुझं लॉकेट कुठं आहे गं? कुठलं लॉकेट? आमलेटची प्लेट माझ्या पुढे सरकवत अर्च्याने मला विचारलं.
तेच ना, ते ज्याच्यावर अजंठा एलोरा लेण्यांमध्ये असतात तसलं युगल मूर्तीचं चित्र असलेलं. अच्छा अच्छा, ते लॉकेट होय. आरच्या आमलेटचा एक तुकडा तोंडात घालत सहज स्वरात म्हणाली, अहो कुठेतरी हरवलं ते. हरवलं? मी काहीशा शंकित स्वरात विचारलं. हो ना. आरच्या मान डोलवत म्हणाली. मग एकदम थांबून तिने विचारलं, पण तुम्हाला त्या लॉकेटबद्दल कसं समजलं? ते लॉकेट बोलता बोलता थांबलो मी. आरच्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत स्थिर आवाजात म्हणालो, पोलिसांना रणधीर स्वामीच्या डेडबॉडीजवळ ते लॉकेट सापडलं आहे. काय? आरच्याच्या तोंडातला ऑमलेटचा घास घशातच अडकल्यासारखा झाला. हो, आणि आता रॉजर, किशोर शर्मा आणि रणधीर स्वामीचा सुद्धा तूच खून केला आहेस अशी इन्स्पेक्टर पाटलांची पूर्ण खात्री पटली आहे. मला तिला घाबरून सोडायचं नव्हतं, पण वस्तुस्थितीची तिला जाणीव करून देणं भाग होतं. भीतीमुळे आरच्याचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. आणि ते तुला अटक करण्यासाठी अगदी अधीर झालेत आता. अरे देवा. आरच्या दोन्ही हाताने आपलं डोकं पकडत म्हणाली, हे काय माझ्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. मी काही न बोलता फक्त तिच्याकडे बघत होतो. विक्रम साहेब, क्षणभरानं स्वतःला सावरत आरच्या म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कुणाचाही खून केलेला नाही. कुणीतरी मला ह्यात अडकवायचा प्रयत्न मात्र करत आहे. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्रश्न हा आहे की तो कोण आहे जो तुला या खून प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुलाच का? एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, तो जो कोणी आहे तो तुझ्यावरच्या प्रेमाखातर असं नक्कीच करत नाही आहे. मग असं कोण आहे जो तुझ्याकडनं कळत नकळतपणे दुखावला गेला आहे? आरच्या गप्प राहिली. तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं हे मलाही कळत होतं. आरच्यानं काही न बोलता 2 कप चहा बनवला, 1 कप माझ्या हातात दिला. चहाचे 2-3 घोट घेतल्यावर मी तिला विचारलं, मला सांग, ते लॉकेट कायम तुझ्या गळ्यात असायचं? नाही हो, कधी मी घालायची, कधी घालायची नाही. मग जेव्हा तू ते घालायची नाहीस तेव्हा साधारणपणे तू ते कुठे ठेवायचीस? नाही हो, त्याची ठराविक जागा नव्हती, मी ते कुठेही ठेवून द्यायची. कुठेही ठेवून द्यायचीस? मी काहीशा आश्चर्यानं तिच्याकडे बघितलं. म्हणजे एवढं सोन्याचं लॉकेट, तेही खास रॉजरनं तिला भेट दिलेलं, ही पोरगी ते कुठेही टाकून देत होती. व्हेरी स्ट्रेंज. एवढी मौल्यवान वस्तू मी निष्काळजीपणानं कुठेही टाकून देत होते म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? माझ्या मनातलं ओळखल्यासारखं आरच्या म्हणाली. पण तुम्ही समजताय ना, तसं ते लॉकेट मौल्यवान वगैरे नव्हतं. त्याची किंमत फक्त 300 रुपये होती. आणि मुळात ते सोन्याचं वगैरे नव्हतं, सोन्याचं पाणी दिलेलं होतं. अहो, मुंबईत आल्यानंतर एकदा मी आणि रॉजर जवेरी बाजारातनं फिरत असताना एका दुकानाच्या शोकेसमध्ये मला ते दिसलं. ते रॉजरलाही आवडलं. किंमतही जास्त नव्हती म्हणून रॉजरने ते विकत घेतलं. वर आणखीन 25 रुपये देऊन रॉजरनं लॉकेटच्या मागच्या बाजूला मजकूर करून घेतला. त्या लॉकेटची किंमत तशी अगदी किरकोळ होती हो, त्यामुळे मी ते कुठेही काढून ठेवत होते. मला जरा आठवून सांगशील कुठल्या दिवशी ते लॉकेट नेमकं हरवलं होतं? आरच्या हलके आपल्या कपाळावर बोटानं ठोकत आठवायचा प्रयत्न करायला लागली. काही वेळानं म्हणाली, मला वाटतं ज्या दिवशी रॉजरशी माझं भांडण झालं होतं ना, त्या दिवशी ते लॉकेट हरवलं होतं. अर्थात त्या बाबतीत मी ठामपणे नाही सांगू शकणार. मनातल्या मनात मी एकदम चमकलो. रॉजर आणि आरच्याचं भांडण वेदिका गेल्यानंतर झालं होतं. म्हणजे ते लॉकेट वेदिकानं गायब केलं होतं. म्हणजे हे सगळे खून वेदिकानं केलेत. म्हणजे नताशाचे चोरीला गेलेले दागिने आणि पैसे वेदिकाच्याकडे आहेत. या 3 प्रश्नांनी माझ्या मनात चांगला गोंधळ निर्माण केला होता. वेदिकाला खुन्याच्या जागी ठेवून मी आत्तापर्यंत घडलेल्या घटनांचा पुन्हा नव्यानं विचार करायला सुरुवात केली. वेदिका खुनी असू शकते का नाही यावर मी बराच वेळ उलट सुलट विचार करत राहिलो. पण प्रयत्न करूनही नेमकं उत्तर मला नाही मिळालं. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी त्रुटी, काही ना काहीतरी विसंगती समोर येतच होत्या. शेवटी डोक्याला जास्त ताण न देता मी तो विचार तूर्त बाजूला ठेवायचा निर्णय घेतला आणि आरच्याला पुन्हा एकदा हॉटेलातनं बाहेर न पडण्याची सूचना देऊन मी तिचा निरोप घेतला. श्रोते हो, हा होता भाग 14वा. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र.